हॅलो मित्रांनो, तर आज आपण बनवतो आहे एग लबाबदार. किती चविष्ट दिसते आहे ना. चला याची रेसिपी बघूया. तर सर्वात आधी मिक्सरमध्ये लसण, जिरं आणि कांदा घेतला. याला छान बारीक करून घेतलं. तर हा झाला आपला पेस्ट तयार. त्यानंतर परत मिक्सरमध्ये टमाटर आणि यामध्ये थोडीशी जायफळ याला पण मिक्सर करून घेतलं. त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलाला छान गरम होऊ दिलं. झालं की मग मोहरीची फोडणी आणि मग जो आपण कांदा, लसण आणि जिऱ्याचा पेस्ट केला होता तो टाकायचा. छान फिरवून घ्यायचं, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजू द्यायचं. त्यानंतर मग हा टमाटरचा पेस्ट टाकायचा, याला झाकून शिजू द्यायचं. झालं की मग त्यामध्ये तिखट, धने पावडर, मीठ आणि हळद टाकायची. याला पण छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आता यात पाणी घालायचं. छान फिरवून घ्यायचं. त्यानंतर चवीसाठी कसुरी मेथी आणि एक करी मसाला हा मी एव्हरेस्टचा वापरला आहे. आता परत यात पाणी टाकायचं आणि याला छान झाकून शिजून द्यायचं. हे शिजत राहते तोपर्यंत त्यावर थोडंसं मी तेल टाकलंय आणि अंडा फोडून घेतला. बिलकुल असंच फोडायचं याला. त्यानंतर मग यावर थोडासा चाट मसाला, हा राहिला चाट मसाला. बस मग याला काढलं आणि सरळ या ग्रेव्हीमध्ये टाकून दिलं. असं करत मी माझे 4ही अंडे फोडले आणि याला टाकून दिलं. त्यानंतर सर्वात शेवटी एक अंडा उकडला होता त्याला मी असं ग्रिल केलं आहे. तर ही झाली आपली रेसिपी तयार. तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली ही मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.